वर्धा नांदेड या बहुचर्चित रेल्वे मार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम जे आहे ते पूर्णत्वास आले आहे। वर्धा ते कळंब हा मार्ग जवळपास पूर्ण झालेला आहे। याची पाहणी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे आणि याचं उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती त्यांनी सुद्धा दिली आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार रामदास तडस आहेत। साहेब, काय सांगाल? वर्धा नांदेड हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या रेल्वे मार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे काही तासाचं अंतर आपण गाठणार आहे। आणि म्हणून हा प्रकल्प 2009 मध्ये त्यावेळेस याचं भूमिपूजन झालं होतं, पण काँग्रेसचं सरकार असल्यामुळं तो पूर्णत्वात गेला नाही। परंतु 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी हा प्रकल्प स्वतःच्या पोर्टलवर घेतला आणि 15 पासून या प्रकल्पाची सुरुवात झाली। आज 2023 मध्ये याची ट्रायल सुद्धा झाली आणि 2024 मध्ये हा वर्धा ते नांदेड हा प्रकल्प पूर्ण होईल। आज त्याचं वर्धा ते कळंबपर्यंत उद्घाटन होणार होतं, पण काही थोड्या त्रुटी असल्यामुळं 1-2 हप्ते पुढं सरकलं याचं उद्घाटन। आणि या देशाचे प्रधानमंत्री स्वतः याला हिरवी झेंडी दाखवणार आहे आणि हा प्रकल्प चालू करणार आहे। हा प्रोजेक्ट कितीचा आहे आणि किती रेल्वे स्टेशन असणार आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जो हा प्रकल्प आहे, यातून कधी प्रवासी प्रवास करणार? हा प्रकल्प 2 हप्त्यांचा जो चालू होणार आहे, यामध्ये वर्धा रेल्वे स्टेशन, देवळी रेल्वे स्टेशन, भिडी आणि कळंब असे 4 रेल्वे स्टेशन राहणार आहे आणि पुढं ते आणखी काही राहणार आहे। आणि हा प्रकल्प 2024 पर्यंत म्हणजे याच वर्षी हा पूर्ण वर्धा ते नांदेड चालू राहणार आहे। 2000 कोटी रुपये याच्यावर खर्च आला आहे। या प्रकल्पाच्या संदर्भात जे श्रेयवादाचं चालू आहे, श्रेयवादावरून लढाई चालू आहेत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये, काय सांगाल? नाही, आखरी प्रकल्प होणं हे महत्त्वाचं आहे। श्रेय कोण? आखरी श्रेय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीलाच आहे की त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि 3-4 वर्षात हा पूर्ण केला। खरं श्रेय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला जाते। त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला आणि हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। या प्रकल्पाचे उद्घाटन कधी होतील असं आपण सांगा? आज उद्घाटन होणार होतं, पण काही कारणामुळे उद्घाटन होऊ शकलं नाही, परंतु 2 हप्त्यात त्याचं उद्घाटन होईल। काही तांत्रिक कारणामुळे हे जे या प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते होऊ शकलं नसलं तरी मात्र पुढल्या महिन्यात या प्रकल्पाचं उद्घाटन होऊन हा जो प्रकल्प आहे जनतेच्या सेवेत रुजू होतील असं आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिलं आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा।